नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आनंदी या मालिकेचा आजचा भाग खूपच लेट दाखवलेला आहे. पण मित्रांनो, आजच्या भागामध्ये थेट मालक साहेबांनी आनंदीला शोधून विद्याधरची कशी नांगी ठेचली ना, हे आपल्याला बघायला मिळणार आहे. तर इथे आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच मालक साहेब आता शलाकाकडे आलेले असतात. तेव्हा ते शलाकाला ओरडतच म्हणत असतात, शलाका, तू तुझ्या सख्ख्या बहिणीची म्हणजे समिधाची खोटी शपथ घेऊन मोठी चूक केली. अगं, सख्ख्या बहिणीच्या फोटोवरती हात ठेवून शपथ घेताना तुझे हात थरथरले नाही? तुझ्यासारख्या नीच बाईला हा युगंधर शिक्षा देणार. चुकीला माफी नसते आणि आता युगंधर तुला त्या चुकीची शिक्षा देणार. शिर्के, असा आवाज देतात. आता शिर्के साहेब येतात. त्याच वेळेस आता शिर्केने रॉकेलचा ड्रम आणलेला असतो. लगेच आता तो ड्रम मालक साहेब हातात घेतात आणि सगळ्या शलाकाच्या ऑफिसमध्ये रॉकेल ओतू लागतात. त्याच वेळेस आता शलाका घाबरते. युगंधर, तू असं काही करू शकत नाही. तू माझ्या ऑफिसला आग लावू शकत नाही. युगंधर, थांबव हे सगळं. हे करणं तुला खूप महागात पडेल. त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, शलाका, अगं हे करणं गरजेचं आहे. तुझ्यासारख्या नीच माणसांनी या जगातनं संपणं खूप गरजेचं आहे. आणि शलाका, आज तुझा शेवटचा दिवस समज. मी तुझ्या या ऑफिस सगळं तुला पेटवणार आहे, एवढं लक्षात ठेव. त्यावर शलाका म्हणू लागते, युगंधर, तू अशी माझ्या ऑफिसला आग लावू शकत नाही. मी पोलिसांना बोलवेल आणि तुला आयुष्यभर जेलमध्ये सडवेल. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, शलाका, मी जेलमध्ये सडायला तयार आहे ग, पण शेवटी तू मेल्यानंतर ना तुला आधी मारणार आणि हवं तर मी बी मरेल तुझ्यासोबत. कसं आहे ना शलाका, मरणाची भीती मला नाही ग, कारण माझी समिधा जेव्हा हे जग सोडून गेली ना, तेव्हाच मला जगण्याचा अर्थ, जगण्याचा सार सगळं काही माझ्या आयुष्यातनं निघून गेलं. त्यामुळे या मरणाची भीती युगंधरला दाखवू नकोस. सडवायचं आहे ना तुला मला जेलमध्ये, सडव. पण आज हा युगंधर तुला इथनं एक पाऊल बी बाहेर पडू देणार नाही. त्यामुळे सांग, लवकरात लवकर सांग, आनंदी कुठं हाय? शलाका, बोल पटकन. शलाका एक नाही दोन नाही गप्प असते. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, शलाका, तुझं तर माझ्यावरती खूप प्रेम आहे ना, मग आपण दोघे सोबतच मरूया. आता शलाकाला मोठा धक्काच बसलेला असतो. तर इकडे आता विद्याधर खूपच खुश झालेला असतो. आनंदी, आता मला हवंय ते होणार. त्याच वेळेस आता आनंदी सैरावैरा पळू लागते. आनंदीचा पदर लगेच तिथे खुर्चीला अडकतो. आनंदीला वाटतं की विद्याधरनेच माझा पदर पकडलाय. ती जोरजोरात ओरडतच म्हणू लागते, सोडा माझा पदर, सोडा. विद्याधर हसतच आता आनंदीजवळ येतो आणि तिचा पदर खेचू लागतो. त्याच वेळेस आनंदी आता लगेच आजूबाजूला पळू लागते. आनंदीने बरोबर आता चापत चापत लाईटचा बल्ब शोधलेला असतो, म्हणजे इथेच आजूबाजूला या लाईटचं बटन असेल. आनंदी लगेच त्या बोर्डजवळ येते आणि सगळ्या घरातले लाईट बंद करते. आता मात्र सगळ्या हवेलीत अंधार झालेला असतो. आता विद्याधरला मात्र अंधारात आनंदी कुठे हे काही दिसत नाही. तो आनंदी, आनंदी कुठेस तू, असा आवाज देऊ लागतो. आता मात्र इकडे शलाका म्हणत असते, युगंधर, तू असं काही करणार नाही. त्यावर युगंधर मालक म्हणू लागतं, शलाका, तुला आठवतंय अगं, जेव्हा समिधा, तू आणि मी आपण तिघे एकत्र असायचो तेव्हा खरंच किती मज्जा यायची ना. पण शलाका, तुझी घाणेरडी नजर काय आणि कशी होती ना, हे मला तेव्हाच माहिती होतं. पण माझी समिधा अतिशय भोळी. तुझ्या मनात काय होतं ना, हे तिला कधीच कळलं नाही. पण मला मात्र तुझ्या पहिल्या भेटीत तुझ्या घाणेरड्या नजरीत माझ्याबद्दलचं जे प्रेम होतं ना, ते दिसलं होतं. पण शलाका, तू कशी बाई आहे. अगं, स्वतःच्या बहिणीबद्दल तू असा विचार केला, याचं मला वाईट वाटतंय. हे बघ शलाका, आज मी मागचा पुढचा विचार करणार नाही. आज मी तुला संपवणार. कारण जोवर तू आनंदीचा पत्ता मला सांगत नाही ना, तोवर तुझी इकडनं सुटका नाही. त्यावर लगेच आता शलाका म्हणू लागते, युगंधर, तू असं काही करू शकत नाही. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, करणार, मी असंच करणार. या आगीत तुला होळपरून मारणार. कारण शलाका, जेव्हा माझी समिधा या आगीत तिची जळत होते ना, त्यावेळेस मला असं वाटत होतं की माझ्या समिधाला त्या आगीतनं बाहेर काढावं. पण काय करणार होतो, ती तर संपलेली होती ना. पण आज मी तुला जिवंत या आगीत जाळणारा. त्यामुळे बघ, तुला जळायचं आहे की इथनं बाहेर पडायचं आहे, मला आनंदीचा पत्ता सांग. त्यावर लगेच शलाका म्हणू लागते, युगंधर, माझा जीव गेला तरी बी चालेल, पण मी आनंदी कुठे हे तुला नाही सांगणार. त्यावर मालक साहेब हसतच म्हणू लागतात, ठीक आहे, मग आज तुला एक संधी देतो. तुझं माझ्यावरती प्रेम आहे ना? नाही आहे ना प्रेम? मग चल,
आज तुला माझ्याबरोबर मरणाची संधी भेटली. आपण दोघेही बरोबर मरूया, चालेल? आता शलाकाला मात्र काय करावं काय सुचत नाही. तर इकडे अंधारात विद्याधर सगळीकडे आनंदीला शोधत असतो. आनंदी हळूहळू आता आवाज न करता टेबलाखाली सोफ्याखाली आजूबाजूला लपत छपत आता चाफत इकडे तिकडेच भटकत असते. त्याच वेळेस विद्याधर म्हणू लागतो, आनंदी आज काहीही झालं तरी तुला माझ्या तावडीतनं कोण बी वाचू शकत नाही. तुझ्या हा अंधार करून ना मोठी चूक केली. आनंदी कुठे आहेस तू? त्याच वेळेस आनंदी मनाशीच म्हणू लागते, वाचव तारणहार, मला वाचव रे. माझ्या आयुष्यात आयुष्यभर अंधारच आहे, त्यामुळे या अंधाराची भीती मला नाही. पण या विद्याधरला या अंधारामुळे मी नक्कीच गाफील ठेवू शकते. काहीतरी कर, माझी मदत कर, असे आता आनंदी देवाकडे प्रार्थना करू लागते. विद्याधर मात्र आनंदीला शोधत असतो, अंधारात धडपडत असतो. तर इकडे मालक साहेब आपल्या खिशातनं काडीपेटी काढतात आणि लगेच एक काडी ओढतात. शलाका, अजूनही वेळ गेले नाही आहे, लवकरात लवकर सांग आनंदी कुठे? तेव्हा शलाका लगेच आता फुंकर मारते आणि ती काडी विझवते. त्याच वेळेस मालक साहेब हसतच म्हणू लागतात, शलाका मी तुला सांगतोय अजूनही वेळ गेलेली नाही आहे, लवकरात लवकर सांग. आता मात्र लगेच मालक साहेब दुसरी काडी ओढतात आणि सगळीकडे आग लावतात. आता सगळीकडे सऊ बाजूने आग लागलेली असते. शलाका मात्र घाबरते आणि तिकडनं ती बाहेर जाणार तेच मालक साहेब तिचा हात पकडतात. शलाका, आज तुझ्याबरोबर इथे मी मेलो तरी चालेल, पण मी तुला इकडनं बाहेर पडू देणार नाही. सांग लवकर आनंदी कुठे, सांग. शलाका बोल लवकर, नाहीतर जळून खाक होशील. त्यावर लगेच आता शलाका म्हणू लागते, युगंधर थांबव हे सगळं, मी सांगते, आनंदीचा पत्ता मी सांगते. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, बोल लवकर आनंदी कुठे? त्यावर लगेच आता शलाका म्हणू लागते, तुझ्या घरात घेऊन गेला विद्याधर तिला. आता मात्र मालक साहेब एक नाही दोन नाही तातडीने तिकडनं निघालेले असतात. त्याच वेळेस आता लगेच दरवाज्यात येताच मालक साहेब बाहेरनं दरवाजा बंद करतात. शलाका जोरजोरात ओरडते, युगंधर तू माझी फसवणूक करू शकत नाही. युगंधर दरवाजा उघडा. पण मालक साहेब एक नाही दोन नाही शिर्केंना घेऊन तातडीने तिकडनं निघालेले असतात. आता शलाका जोरजोरात ओरडत असते, वाचवा, कोणीतरी दरवाजा उघडा. पण मात्र आता शलाका या आगीत अडकलेली असते. तर इकडे आता विद्याधर म्हणतो, आनंदी कुठे आहेस तू? लवकरात लवकर बाहेर निघा. आनंदी आज मी तुला सोडणार नाही. त्याच वेळेस आता बरोबर आनंदी हवेलीच्या दरवाजाजवळ पोचलेली असते. आनंदी आता दरवाजाची कडी उघडायला जाणार तेच आता तिच्या बांगड्यांचा आवाज येऊ लागतो. त्याच वेळेस विद्याधर आता लगेच हसतच आनंदीजवळ येतो. आनंदी, अगं वरची कडी लावली, तुझा हात नाही पुरणार आनंदी, आता तुला माझ्यापासून कोण बी वाचू शकत नाही आनंदी, असे म्हणत आता विद्याधर लगेच लाईट ऑन करतो आणि लगेच आनंदीला खेचू लागतो. आनंदी आता जोरजोरात ओढत असते, मालक साहेब सोडा, छोटे मालक असं नका करू, मला जाऊ द्या, असं करू नका. त्याच वेळेस आता लगेच विद्याधर म्हणू लागतो, हे आनंदी आज तुला सोडणार नाही मी, असे म्हणताच आता आनंदी मात्र पटकन आपली जी नखं असतात ना ती या विद्याधरच्या डोळ्यात घालते. आता मात्र विद्याधरला काय बी दिसत नाही, अगदी डोळ्यांची आग झालेली असते. त्याच वेळेस आता आनंदी पटकन या विद्याधरला बाजूला ढकलते आणि आता वरती पायऱ्यांनी वरच्या रूममध्ये चाललेली असते. तेव्हा लगेच विद्याधर म्हणू लागतो, आनंदी आज तुझी सुटका नाही. तर इकडे वरती आता मालक साहेबांच्या रूममध्ये आनंदी आलेली असते. आता आनंदीला दिसत नसल्यामुळे ती धपकन धडकन खाली पडते. त्याच वेळेस विद्याधर येतो, आनंदी आता तुला सुट्टी नाही, असे म्हणताच विद्याधर लगेच आनंदीला बेडवरती ढकलतो आणि आता तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू लागतो. त्याच वेळेस आता मालक साहेबांच्या गाडीचा आवाज आलेला असतो. तेव्हा शिर्के म्हणू लागतात, मालक साहेब आपल्याला जे काही करायचं आहे ना ते अगदी चोख पद्धतीने करावं लागेल, नाहीतर तो विद्याधर काय बी करू शकतो. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के आपल्याकडे वेळ नाही आहे, चला पटकन. आता मात्र दादाच्या गाडीचा आवाज ऐकताच आता लगेच विद्याधर घाबरतो. दादा इथे कसा आलाय? नाही, त्याला कोणी सांगितलंय? नाही, मी आनंदीला आज सुटू देणार नाही. आनंदी आता मालक साहेब असं ओरडणार तेच विद्याधर पटकन तिचं तोंड दाबतो आणि आता तिला पटकन दरवाजा आड असं दाबून लपून बसतो, जेणेकरून मालक साहेब आल्यानंतर आम्ही दोघे त्याला दिसणार नाही. अशा पद्धतीने आता विद्याधर आनंदीला लपून तिथे थांबलेलं असतो. त्याच वेळेस मालक साहेब हॉलमध्ये येताच अस्ताव्यस्त पडलेलं सामान, सगळीकडे खुर्च्या वगैरे जे पडलेलं असतं ना ते बघताच लगेच शिर्के नाही लागतं, शिर्के याचा अर्थ ते दोघे इकडेच आहे, चला मी पटकन वरती जाऊन बघतो, तुम्ही इकडेच खाली थांबा. जर विद्याधर खाली आला तर तुम्हाला काय करायचं सांगितलेलं माहिती आहे ना,
त्यावर शिर्के म्हणू लागतात, मालक साहेब तुम्ही काळजी करू नका, तुम्ही सांगितल्याप्रमाणे विद्याधरचा गेम होणार. आता मालक साहेब तातडीने पटकन वरती आपल्या रूममध्ये जातात. आता मात्र मालक साहेब दरवाजात येताच रूममध्ये डोकावून बघतात, पण दरवाजाच्या पाठीमागे विद्याधर आनंदीला लपून असं तिचं तोंड दाबून उभा असतो. मालक साहेबांचं काही तिकड लक्ष जात नाही. आता मालक साहेब तातडीने खाली निघतात आणि शिर्केंना म्हणू लागतात, शिर्के शलाकाने आपल्याला खोटी टीप दिली, चला त्या विद्याधरने आनंदीला इकडनं गायब केले, चला पटकन. आता लगेच शिर्के साहेब आणि मालक साहेब तातडीने तिकडनं निघालेले असतात. त्याच वेळेस आता लगेच विद्याधर हसू लागतो आणि आनंदीला पुन्हा बेडवरती ढकलतो. आनंदी आता तर तुला कोण बी वाचू शकत नाही, आता तू माझी होणार असे म्हणताच आता विद्याधर लगेच आनंदीवरती जबरदस्ती करणार. तेच आनंदी पटकन आता तिथे टेबलवरती जो दिवा असतो ना तो आता बाजूला ढकलते. आता तो दिवा खाली पडलेला असतो. त्याच वेळेस आता सगळी सिस्टीम हवेलीत असल्यामुळे मालक साहेबांच्या मोबाईलवरती मेसेज पडतो. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतं, शिर्के अहो कसला मेसेज वाचलाय बघा बरं. म्हणजे कसं आहे ना, मालक साहेब शिकलेलं नसतात ना, मग शिर्के त्यांना सगळं काही सांगत असतात. शिर्के पटकन मोबाईल बघतात तर मालक साहेब अहो हा तर तुमच्या रूममधला दिवा खाली पडला आहे, त्याचा मेसेज आला आहे, तिथला दिवा कसा खाली पडला असा प्रश्न मालक साहेबांना आणि शिर्केंना पडलेला असतो. याचा अर्थ ते दोघे बी वरती आहेत. चला पटकन शिर्के. धावतच मालक साहेब आणि शिर्के पटकन वरती आलेले असतात. तर आता हा नीच नालायक विद्याधर आनंदीवरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करणार. तेच मालक साहेब येतात. तेव्हा लगेच आता मालक साहेब ओरडत जाऊ लागते, राक्षसा. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, मालक साहेब वाचवा. आता लगेच मालक साहेब या विद्याधरची कॉलर पकडत आता त्याला बाजूला ढकलतात आणि जोरजोरात मारायला सुरुवात करतात. तर आता शिर्के लगेच आनंदीजवळ येतात. आनंदी खूप घाबरलेली असते. तेव्हा शिर्के म्हणू लागतात, आनंदी घाबरू नको, मी शिर्के, काळजी करू नको, आता तुला आम्ही वाचवायला आलो ना, आता तुला काय बी होणार नाही. आता मालक साहेबांनी चांगलं आता चांबडी सोलेपर्यंत या नीच माणसाची धुलाई केलेली आपल्याला बघायला मिळणार आहे. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता विद्याधरची चांगली धुलाई करून मालक साहेब आनंदीला आबांच्या घरी घेऊन आलेले असतात. तर ठरल्याप्रमाणे लग्नाची सगळी तयारी झालेली असते. ऐन लग्नात आता हा विद्याधर पुन्हा दुसरा डाव टाकण्यासाठी येतो आणि मला लागतं, थांबवा, हे लगीन नाही होऊ शकत, कारण हे लगीन मला शिक्षा म्हणून करताय ना तुम्ही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या आनंदीने अख्खी एक रात्र माझ्याबरोबर घालवली, अशा पोरीबरोबर कोण लगीन करणार. त्याच वेळेस आता आनंदी म्हणू लागते, नाही हे समजा खोटं आहे, आमच्यात असं काय बी झालेलं नाही. आबा मात्र आपल्या डोक्यातला फेटा काढतात आणि मालक साहेबांकडे बघू लागतात. मालक साहेब या विद्याधरची कॉलर पकडतात, खोटं बोलायचं नाही हां, उगाच पोरीच्या आबरूबद्दल काय बी बोलायचं नाही, निघ इकडनं. त्यावर लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, खोटं नाही, खरंच आहे, मी जे बोलायलो ना ते खरंच आहे. त्याच वेळेस आता अभय समोर येतो, थांबा, मला हे लगीन नाही करायचं. ज्या पोरीने विद्याधरबरोबर एक रात्र काढली त्या पोरीबरोबर मला संसार नाही करायचा असे म्हणताच आबा रडू लागतात. मालक साहेब वाचवा, आम्हाला वाचवा या सगळ्यातनं, आता नाही सहन होतो. त्याच वेळेस मालक साहेब स्टेजवरती आनंदीजवळ येतात, थांबा, हे लगीन होणार. आजपासून ही पोरगी सौ आनंदी युगंधर निंबाळकर असणार, आजपासून ही माझी धर्मपत्नी होणार. आता मात्र आरती सगळेजण मालक साहेबांकडे बघतात. तर आता आनंदी यांनी मालक साहेबांचं लग्न कसं पार पडणार हे लवकरच आपल्याला बघायला मिळेल. पण मित्रांनो मालिकेत असा ट्विस्ट असल्यामुळे रिव्ह्यू लवकर पडत नाही, पण जेव्हा पडेल तेव्हा मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं नक्कीच काम करेन. त्यामुळे अशाच मालिकेंचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.